हॅलो. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, सांगा. हां. जर माझ्या मुलीचं वय करायचं तर कसं काय करायचं असतं सर? ते आम्हाला माहिती जरा सांगा का? कुठून बोलताय? मी अंधेरीवरून, मुंबई. अंधेरी, बरं. हां. आणि तुम्ही व्हिडिओ बघितलात माझे? हां, ते मला तिने बोलली सामाजिक संघर्ष अमोल गावडे म्हणून असं सर्च मार YouTubeला, मग येईल. तर हां. पाहिलं तर खूप सारं होतं तुमचं. म्हटलं अरे बापरे! मला माहितीच नव्हतं. मग ते बघ म्हणते असं असं आहे. कोणी सांगितलं? माझ्या मैत्रिणीने सांगितलं. बरं. ती बघते वाटतं पोरं तुमचे, तर तिने मला असं सांगितलं सामाजिक संघर्ष आणि अमोल गावडे असं नाव आहे का? बघ बोलते YouTubeला येतील करून ते. बरं. असं. हां. हां, सबस्क्राईब करून ठेवलात? हां, मग आज मी केला. आता तिने मला हां. रात्री कॉल केला. तर मग मी आज सकाळी मी म्हटलं मिस्टरांना, तर मला म्हणतात बघ सबस्क्राईब कसं काय करून ते. ठेवा, कारण तुमची मुलगी आहे ना, तर तुम्हाला व्हिडिओ भरपूर हां, दिसतील. हां, डायरेक्ट फोन नंबर असतात. हां, स्थळांचे डायरेक्ट फोन नंबर असतात. त्याच्यामुळे कसं तुम्हाला भरपूर हां. म्हणजे दिसत राहणार प्रोफाईल. प्रचंड अच्छा. प्रोफाईल दिसणार. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो आवडतो मुलगा त्याला डायरेक्ट तुम्ही हां. कॉल लावू शकता. आणि अच्छा. खरी-खुरी स्थळं असतात माझ्याकडे. मी अच्छा. खोटी-खोटी स्थळं टाकत नाही किंवा पैसा कमवणे हा उद्देश नाही आहे माझा. पैसा मिळतोय आपल्या मला. आपल्या कोकणातले असतात का सर? आमच्या कोकणातले आपल्या? सगळीकडचे असतात. त्याच्यावरती दिसेल हां. तुम्हाला लोकेशन दिसेल मग त्याच्यावर. असं ते समोरून जर आपण कॉल केला सर, तर ते लोकं काय असं काही हे करत नाही ना आपल्याला? काही नाही करणार. डायरेक्ट तुम्हाला उलट. तुम्ही बोलू शकता डायरेक्ट. कारण ते लग्नासाठीच बायोडाटा देतात ना. हा अच्छा, हा अच्छा. डिजिटल बायोडाटा आहे. डिजिटल म्हटल्यानंतर त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग असतं. त्याच्यामुळे कसं तुम्हाला कळेल त्यांचं जे काय आहे प्रोफाईल आहे ते असं. तर त्यामुळे हे बरं अच्छा. पडतं तुम्हाला. बाकी इतर ठिकाणी कसं हां, तुम्हाला जो हां. बायोडाटा दाखवतात तो खरा असेल याची गॅरंटी नसते. अच्छा. इथे कसं तिथे तुम्हाला खरे खरे बायोडाटा मिळतील, कारण तुम्हाला अच्छा. रेकॉर्डिंग असतं सगळं. तर अच्छा. मी सांगून रेकॉर्डिंग करत नाही, डायरेक्ट रेकॉर्डिंग करतो. त्यामुळे हां, खरी हां. माहिती कळते असं. हां, हां. बरं, मला अच्छा. मला थोडक्यात तुमची माहिती सांगा थोडक्यात. मग तुम्ही म्हणजे काय करते ती मुलगी? कोटक महिंद्रामध्ये गोरेगावला. कोटक महिंद्रा. आणि कुठल्या हां. कुठल्या समाजात? आम्ही कुणबी, आयरे. कुठले आहात तुम्ही? राजापूर, राहुलवल्ली. ओके. ठीक आहे, ठीक आहे. आणि अंधेरीमध्ये राहता? हां, अंधेरीला. बरं. आणि आता म्हणजे आम्ही पहिलं मरोळ पायथ्यानला राहत होतो सर. हां. तर मग आता रिडेव्हलपमेंटला गेले ना आमच्या बिल्डिंग ते. हां. तर हां. आम्ही आता रेंटवरती आहे ना सर साकीनाक्याला आलोय. साकीनाका. साकीनाका म्हणजे हां. चेंबूरला का? नाही, नाही. अंधेरीतच. अंधेरीमध्ये मरोळ साकीनाका. पाईपला हां, हां. मरोळच्या पुढे साकीनाका. होय का? मरोळ नाक्याच्या पुढे हां, हां, साकीनाका. हां, 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 हां. ठीक आहे, हां, ठीक आहे. बरं, ठीक आहे. बरं, मी काय म्हणतो, हां. ही कुणबी समाजामध्ये मुलगी आहे. हो. आणि 1900 कितीमधली आहे ही? 97 मधली सर. 97. 27/5/97. 27/5/97. लग्न झालं होतं तिचं? नाही, नाही. हे फर्स्ट टाईम आहे सर आता. आम्ही स्थळं बघतोय. हां. रिश्तेदारांना वगैरे पण सांगितले सर असे. ते हां. आणतात. पण ते असे 90चे, 91चे असे आणतात. म्हणजे 7-8 हां. वर्षाने असे मोठे आणतात. तर ती बरं. रिजेक्ट करते. ती बरं. म्हणते ॲटलीस्ट म्हणते मम्मी बोलते 95-96 तरी मम्मी बोलते हे करा ना बोलते. बरं, बरं, बरोबर. हां. तर ते हां. रिश्तेदार वगैरे आणतात ते अशा वयाने आणतात असे खूप मोठे. काय शिकली आहे मुलगी? ग्रॅज्युएट आहे सर. ग्रॅज्युएट म्हणजे? म्हणजे 15वी झालेली आहे नाही सर. नाही, म्हणजे BA, BCom, BSc? हे आपल्या BBA बँकिंगचं केलेलं आहे सर. BBA केले. हां. हां, BBA ठीक आहे, बँकिंगचं. ठीक आहे, ठीक आहे. आणि बरं. कॉन्व्हेंट कॉन्व्हेंट म्हणजे इंग्लिश मीडियममधले कॉन्व्हेंट स्कूलमधले. हं, 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 हं. हां. ठीक आहे, चालेल. आणि अपेक्षा काय तुमच्या? अपेक्षा म्हणजे मुलगा निर्व्यसनी वगैरे असं पाहिजे व्यवस्थित असं. आणि तिच्या हाईट जरा ना सर कमी आहे. म्हणजे स्थळं येतात ना सर तिला, हं. तशा हाईटेड येतात सर. तर तिच्या हाईट ना जरा कमी आहे. म्हणजे 5च्या आतमध्ये आहे ती, 4-10 पर्यंत अशी. 4-10 आहे. त्याच्यामुळे हां. आणखी त्याच्यामुळे ना आणखी ती मग म्हणजे स्थळ म्हणजे ते मुलं येतात ना, हं. ते म्हणजे असे साईडला उभे वगैरे राहून फोन म्हणजे जातो ना आम्ही सर असे म्हणजे कोण आणतात हं. असे रिश्तेदार वगैरे. हं. तर असे मुलं असे ना म्हणजे असं समोरून सर कळतं की ना आता हाईटने छोटी आहे तर हं. आपण तसे सर फोटो वगैरे काढतात बाजूला उभे वगैरे राहून वगैरे नाही असं सर. हं, 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 हं. मग ते टेन्शन म्हणजे अजून मग ते हे होते असे. काही टेन्शन नाही. इथे इथे तुम्हाला भरपूर स्थळं येतील. आणि सगळं इथे तुम्ही बोलता ना, ते सगळं म्हणजे कसं समोरच्याला कळेल ना, म्हणजे जेणेकरून कसं तशी स्थळं येणार परफेक्टली असं. किंवा दिसायला वगैरे आहे व्यवस्थित सर, गोरी वगैरे आहे. फक्त हाईटमुळे जाते सर ती. मला पाठवाच बायोडा वगैरे सगळं पाठवा. आणि तुमच्या ह्याच्यावर नंबरवरती. हो, हो, हो. आणि आणि तुमची फी वगैरे सर?
ऐका, फी मुलींकडून नाही घेत. कशाला घेत नाही माहिती आहे? कारण तुमचे पैसे घेतले तर तुमचा नंबर शो करावा लागणार. आणि अच्छा. नंबर म्हणजे नंबर शो करू शकतो नाही असं नाही. फक्त कसं त्याला जॉईनिंग बटन लावावं लागणार. अच्छा. अच्छा. हां. तर त्याच्यामुळे काय अच्छा. होतं, मुलींना कसं होतं, त्रास होतो. भरपूर लोकं ना हो, पाहिलं तुमचं. हो, तुम्ही टपोरी, वात्रड, तुम्ही आज आहे ना सर्व सर खोललं तुमचं. तर तुम्ही खूप म्हणजे इकडं मुलींना एवढं रिस्पेक्ट करताना म्हणजे खरंच. म्हणजे एखादा भाऊ कसं एवढं त्या मुलींच्या वेळी तसं एवढं तुम्ही त्या भावासारखं करताय हो त्या मुलींना. मी सर्व मी काढलं पुढं आज मी तुमचे. मी पहिल्यापासून सर्व पाहिलं ते मला बोलली एवढं म्हणजे एवढं असं वाटलं की खरंच म्हणजे कोणतरी असं म्हणतात ना देवाला यायला हे नसते खाली, तर तो कोणाच्या तरी रूपामध्ये पाठवतो. तर तसं ते तुम्हाला सर त्याने हे केलंय. बरोबर. ठीक आहे. असं. मला तर जो मग पैसा म्हटलं मिळतो मी बघते खुश आहे म्हटलं ना. असं. मला म्हणून मी म्हटलं मग ती मला बोलली करून बोलली बघ बोलते. मला आता लोक फॉलो करतायत बऱ्यापैकी. खूप लोक पुढे पुढे. तर मी आज सांगते का आज मी काम बिम फटाफट हे करून ना सगळं म्हटलं ते सर्च मारलं पुरं. ते तुमचे सर्व व्हिडिओ फटाफट सर आले एवढे. आणि त्याच्यामध्ये ते कमेंट वगैरे बोललं होतं ना ते वात्रट मुलांसाठी नाहीये हे वगैरे नाही एवढं म्हणजे हे झालं ना असं की खरंच म्हणजे तुम्हाला खूप एकदम म्हणजे सांगू शकत नाही एवढं सर. बरोबर. मी अजून खूप केलं होतं पण लोकांना नको आहे तर मी काय करू शकत नाही. नाही खूप सर. मी खूप केलं होतं. यायला टाइम नाही म्हणते तुमच्या रूपामध्ये त्याने तुम्हाला इथे हे केलंय ते. माझे व्हिडिओ अजून बघाल तुमच्या लक्षात येईल. आजपासून पाहणार आता मी तुमच्या मी पूर्वी मेळावे घ्यायचो, मोफत घ्यायचो मेळावे, टोटल मोफत, 1 रुपया घेत नव्हतो. भले माझा खर्च व्हायचा त्याला 10,000 रुपये हॉलला भाडं लागायचं. नंतर मला परवडत नव्हतं, मी लॉस झालो म्हणून मी विचार काय केला, म्हटलं किती वर्षापासून सर आहे तुमचं हे चालू? मी 22 वर्ष करते. मी लहान असल्यापासून करतो, मी शाळा सोडल्यापासून. माहितीच नाही हो. नाही मी आता यूट्यूब माझ्या मुलीचं झालं असतं ना हो मग हो एवढं. नाही ताई, यूट्यूबला आता मी आहे. बघते तर मी. यूट्यूबर म्हणून नवीन आहे मी. अच्छा. यूट्यूबर युट्यूबला 5-6 महिने झाले फक्त. अच्छा. पण तेव्हा जर यूट्यूब केलं असतं तर आज पूर्ण म्हणजे भारतामध्ये मीच दिसलो असतो. कारण मोठमोठ्या टॉप ब्रँड आहेत ना त्याच्यापेक्षाही पुढचं काम मी केलेलं होतं त्यावेळी पण. खूप काम करत होतो, खूप लोक ओळखत होती आणि मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्या मला फॉलो करायच्या. फक्त कसं कालांतराने मी मागे पडत गेलो, म्हणजे फ्रॉड लोक भरपूर जन्मली आणि नंतर मग त्यांना वाटलं की माझ्याकडे जी गर्दी असायची ती गर्दी बघून सगळ्यांनीच मॅट्रिमोनी टाकली. पण मॅट्रिमोनी टाकणं सोपं आहे पण ते निभावणं कठीण आहे, सोपं नाही. मला ते दादरला ते कुठे अनुरूप आहे तिथे सांगितलं. परत ते फेसबुकला मॅट्रिमोनी वगैरे असे काही करत होते, सांगत होते. तर माझी मुलगी बोलते मम्मी नको बोलते असं, म्हणजे काही करूया आपण बोलते असं. मी मेळावे घेत होतो ते फुकट होते. त्याशिवाय मी न्यूजपेपर पण मला काढायचा होता. त्याचं नाव वधूवर वार्ता ठेवलं होतं. वार्ता म्हणजे बातमी. पण ते पण मला सक्सेस झालं नाही कारण मला मॅनेज करणं शक्य नव्हतं, कारण माझ्याजवळ भरपूर गर्दी असायची, प्रचंड गर्दी असायची, ते मला शक्य होत नव्हतं. दुसरी गोष्ट, मी वेबसाईट पण माझी पहिली वेबसाईट होती ती बिझनेस वेबसाईट होती आणि नंतर जी वेबसाईट बनवली होती ती पूर्ण फ्री ठेवली होती मी. कशाला की गरीब लोकांचं लग्न होईल, म्हणजे जे निराश आहेत त्यांच्यासाठी विचार केला होता. जे निराश आहेत ते लोक तिथून लग्न जमवतील. पण लोकांची वात्रटगिरी जी बघितली ती अशी आहे की धड स्वतःचंही भलं करणार नाही आणि दुसऱ्याचंही करणार नाही. आणि त्याच्यामुळे कसं मग मला ते बंद करावं लागलं. वेबसाईटसुद्धा बंद केली कारण त्याचा खर्च मी करत होतो आणि वेबसाईट टोटली मोफत होती. असं टोटल मोफत होती. आणि मी हे मोफत का ठेवलं होतं, कारण सगळेच लोक पेमेंट करत नाहीत. मग काही लोक पेमेंट न करणारे असतात, त्यांच्यासाठी ते सोयीस्कर करून ठेवलं होतं. पण आता काही वात्रट लोकांमुळे ते बंद पडावं लागतं. खूप मी त्याशिवाय डोनेशन पण दिलेलं आहे, भयंकर डोनेशन दिलेलं आहे. माझी पहिल्यापासून वृत्ती तशी होती, कारण मी स्वतः आधी मुळात मला अन्न नशीब होताना मुश्किल होतं पूर्वी लहानपणी. आणि त्यामुळे दिवस मी खूप छान म्हणजे असे बघितले होते की कसे दिवस असतात, काय असतं, लोकांची काय परिस्थिती असेल हे सगळं, आणि ते कधीच विसरलो नव्हतं मी आणि भविष्यात पण विसरणार नाही मी ते. तर त्यामुळे माझं जे बालपण असं गेलं आणि त्यामुळे ते बिंबलं गेलं माझ्यावरती. आणि म्हणून मी ते नंतर मग मी थोडं म्हटलं करूया आपण इतरांसाठी पण, आणि म्हणून मी तसं केलं. त्याच्यातून मला मुळात आधी मला स्वतःला काय खायला नव्हतं त्यावेळी,
तर मला जे मिळत होतं ते प्रचंड होतं ना, खूप मिळत होतं आणि मान-सन्मान मिळत होता, भरपूर मिळत होतं. मग कशाला मग हे करा, कंजूसपणा कशाला करा. मग मी करत गेलो लोकांसाठी आणि मग नंतर मोठेपणाने करत गेलो. मला माझं नाव वगैरे झालं आणि मग मला स्वतः वाटू लागलं की मी अजून काहीतरी करावं समाजासाठी अच्छा असं. अच्छा पैसा काय मिळतच होता ना, त्याच्यामुळे कमवायचा विषय कधी आलाच नाही. कारण प्रमाणाच्या बाहेर पैसा मिळत होता असं. तर त्याच्यामुळे मी ते करत गेलो. नाव पण झालं होतं. पण कोरोनानंतर मी पूर्ण आपटलो. कोरोनात माझं वैयक्तिक नुकसान मी टाकलेलं आहे ऑलरेडी व्हिडिओ त्याच्यावरती. अच्छा अच्छा. माझं नाही घरातून मी पण आता नुकसान बघेन, मी आता भरपूर मी झालं. करेन आता हो. सर्व हे मग सहज. आणि माझी जेव्हा आई गेली त्यावेळी मी तो मानसिक डिप्रेशनमध्ये इतका गेलो होतो की मी स्वतः अन्न पाणी पण खात नव्हतो अरे असं. बापरे. मग अशी माझी स्थिती होती आणि तेवढंच फक्त मी बंद ठेवलं होतं मॅट्रिमोनी त्यावेळी. अच्छा पण मी अच्छा माझी हे सोडली नव्हती. मी विचार होते मरेपर्यंत मी सामाजिक कार्य करणार हा माझा विचार होता. आणि मग शेवटी नंतर झालं, चांगलं झालं शेवटी. पुन्हा श्वास घेऊ लागलो आणि अच्छा आज पुन्हा नावाला येतोय आज. आणि सगळ्यात अच्छा. महत्त्वाचं मला यूट्यूबचं एक स्वप्न पडलं हे आता. हां हां. आणि ते आता पूर्ण होत आहे. कारण अच्छा यूट्यूबमुळे खूप काही गोष्टी घडत आहेत आणि बरेच लोक खुश आहेत, प्रचंड खुश आहेत लोक. अच्छा. त्यावेळी जर केलं असतं ना तर आज खूप खूप इतका डेव्हलप असलो असतो सगळ्या बाबतीत. म्हणजे हां आज खूप मोठा दानधर्म करू शकलो असतो मी असं. पण ते तेव्हा आठवलं नाही मला. त्यावेळी पण लोक सांगत होते की यूट्यूब चालू कर तुझं असं. पण मी हां. कधी तेच ना, ती विचार वेळ केला पण नव्हता ती त्यावेळी. वेळ पण यावी लागते ना सर. ते हो पण हो. ते हो, तो टाइम पण यावा लागतो ना सर, बोलतात ना बरोबर असं. बरोबर हां, असं. तर आता आम्हाला पण माहिती नव्हतं. आम्हाला एवढी वर्ष आता तिला तर 97 आणि 98 इथे आहे वगैरे. इथे तुम्हाला परफेक्ट चॉईस मिळते. इथे कुठलाही दबाव नसतो. दबाव म्हणजे काय, तर मुळात हां आधी बघा मध्यस्थ लोक काय करतात की मध्यस्थ लोक मसाला लावून सांगत असतात. हां आपल्याला चार पैसे किरकोळ पैसे असतात. पण किरकोळ पैसे हां मिळवण्यासाठी एकमेकाचं हां आयुष्य बांधतात ते हां. दावणीला बांधतात. मग तसं करून उपयोग नाही. ते स्वच्छेने मनाने एकत्र यायला पाहिजेत. हा अच्छा. माझा हेतू आहे. त्याच्यामुळे कसं मी काय करतो, मी कोणावर लादत नाही कधी. मी बरोबर. आत्तापर्यंत जेवढी लग्न जमवली ती सगळी सक्सेस आहेत. मी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच लग्न जमवली नाहीत. अच्छा आणि म्हणून माझ्या नावाला काहीतरी किंमत होती. म्हणजे मी सांगण्याला किंमत अच्छा होती असं. अच्छा आणि म्हणून मी लग्न जमवू शकलो. आणि आता पण अच्छा तेच करतोय. आता फक्त यूट्यूबमार्फत करतोय. पण अच्छा. लोक स्वेच्छेने लग्न करतात. म्हणजे त्यांच्या मनात इच्छा असेल तरच लग्न करतात ते असं. हां. मी सांगत नाही की हा मुलगा बरा आहे आणि असं आहे तसं आहे किंवा ही हां मुलगी हां. अशी आहे बरोबर. तशी हे सांगत हो नाही. बरोबर आहे ना. नाही बरोबर आहे. कारण बस टिकलं बघितलं पाहिजे, सर्व. टिकणं महत्त्वाचं आहे. हां. तेच त्याच्यासाठीच आम्ही पण हे आणि केलेलं. म्हटलं आता एवढी वर्ष थांबले, ती पण एकदम म्हणजे डिप्रेस मध्ये तिला असे विचारतात ना आणि असे. आणि ज्या क्षेत्रात मी आहे त्या क्षेत्रातले धोके पण मी सांगत होतो. सगळ्यात अच्छा महत्त्वाचं असं कोण सांगत नाही कधी. कधीच आपल्या व्यवसायातले धोके कोणच सांगत नाही कधी. पण अच्छा. मी सांगत होतो की कसे धोके अच्छा. असतात, काय असतं मॅट्रिमोनी म्हणजे काय हां. असतं किंवा काय काय, असतं हो. किंवा लोक कसे फसवू शकतात किंवा काय. भरपूर काही गोष्टी हो. सांगत असायचो मी. आणि ते लोकांना आवडू लागलं आणि लोकांनी मला डोक्यावर घेतलं आणि अच्छा झालो एवढंच, बाकी काय नाही. अच्छा. आता तुमची मुलगी जर कमी उंचीची आहे तर ते तशी स्थळं भरपूर असतात. हां. ते तुमची हाईट मुळेच जाते सर. बाकी हां. तिला ना म्हणजे असं काही नाही नाव ठेवण्यासारखं असं वगैरे नाही. हो. असं काय हां नाही. फक्त कमी हाईटची लोकं किती सुंदर दिसतात उलट. असं असं काय नाही. बघण्याचा तर दृष्टिकोन चांगला पाहिजे. असं तेच हो. तर मग ती पण नंतर बोलते जाऊन दे, माझं नशीबच खोटं आहे, माझं नाही, 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 नशिबातच नाही. असं काही बोलू नका. सटवीने माझ्या नशिबातच अहो, म्हणते का नको, नको. नशीबच माझं असं घडवलं नाही. अशी तशी सर ना अशी याच्यासारखी बोलते ना, तर मग असं वाटतं म्हणजे काय म्हणजे तिने एकदम म्हणजे असं म्हणते माझ्या मग मला बोलते आंबो हे प्रयत्न नका करू, माझं नशीबच फुटकं आहे तर कशाला माझ्या नशिबातच नसेल बोलते, असं नको देवाने बोलू, हे असं केलं नको असेल. बोलू. ताई बरं मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. हे बघा, तुम्हाला आता जे मेसेज येतील ते मेसेज बघा. तुम्हाला तुमच्या लक्षात येईल किती हां मेसेज येतील तुम्हाला. अच्छा प्रचंड मेसेज येतील. कारण याला जॉईनिंग बटन लावणार नाही मी या व्हिडिओला. अच्छा अच्छा हे रेकॉर्डिंग होतं आहे मुळात. अच्छा याला अच्छा जॉईनिंग बटन लावणार नाही आहे. कारण हां तुमचा नंबर शो केला नाही आणि मुळात तुमचा बायोडा मला माहितीच नव्हता. त्याच्यामुळे डिस्प्ले हो करायचा विषयच आला नाही. हो तुमचा बायोडा डिस्प्ले होत नाही आहे. पण तुम्हाला अच्छा मेसेज मात्र प्रचंड येतील. तुमच्या लक्षात हां येईल की नक्की म्हणजे खूप लोक बघत असतात. प्रचंड लोक बघतात. अच्छा. पण म्हणजे असं मग पण आता हे कधी कळणार सर आम्हाला? ऐक आम्ही ऐका हा ऐ व्हिडिओ आता जर ऐका ऐका दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. हा व्हिडिओ मी जनरल हां बनवतोय. कारण तुमचा हां. बायोडाच मला माहिती नाही तर कसा बनवणार मी. नाही बरोबर. हो तेच म्हणून त्याच्यासाठीच माहिती हां काढायसाठी सर हे केलं. हां.
तर हा व्हिडिओ नॉर्मली बनवतो आहे जनरल असा. हा तर नंतर आपण लगेच म्हणजे दुसरा व्हिडिओ बनवायला घेऊया आपण. फक्त आता मी काय म्हणतो आहे की ती ती जी नकारात्मक भूमिका केव्हा तयार होते, मुलींना काय होतं माहिती मुलींचं, की मुलींना एकाने जरी नकार दिला तरी त्रास होतो मुलीला. हा, मग त्यांनी त्याला नाही ना त्या सर असं केलं नाही होतं ना ते की नकार म्हणजे देण्यासारखं काही नाही. ती उलट हे बघा कुठे कामाला आहे ती? महिंद्रा अँड महिंद्रा ना? नाही, कोटक महिंद्रामध्ये. कोटक महिंद्रा. हां, कोटक हा, महिंद्रा. कोटक महिंद्रा बँक आहे ना एक सर. विचार करा, कोटक महिंद्रासारख्या नामांकित कंपनीमध्ये ती कामाला आहे. एक साधी गोष्ट विचार करा, तिला चांगलं स्थळ भेटणार आहे, नॉर्मल स्थळ नाही भेटणार. म्हणून सर त्याच्यासाठीच आम्ही पण मग तिला जास्त नाही केलं. तिने BBA केलेलं आहे. हो, BBI केलंय एक सर. एक विचार करा. बँकिंग ऑफ इन्शुरन्स. हां, हा, BBI केलं आहे. BBI. हा, बॅचलर बँकिंग ऑफ इन्शुरन्स. हां, BBI. मग एक विचार करा, मग तिने एवढं सगळं शिकली आहे ती आणि बँकमध्ये कामाला आहे. त्या मुलीला हारायची गरजच नाही आहे. एक हे बघा कसं वात्रट मुलं भरपूर असतात, असं काही नाही. आता तुम्हाला गंमत सांगू, एक बाई आहे, त्या बाईने मला 2 वेळा फोन केला आणि मग म्हणाले कोण बोलतं आहे? अमोल गावडे. पटकन फोन ठेवून दिला. पुन्हा कोण बोलतं आहे? अमोल गावडे. पटकन फोन ठेवून दिला. तिला वाटलं का माझी मानसिक स्थिती खचणार. अच्छा. मी तिला ब्लॉक करून टाकलं. अच्छा. कारण मला वेळ नाही ना टाईमपासला का. अच्छा, असं. बरोबर. पण विषय कसा आहे, असे खच्चीकरण करणारे लोक भरपूर असतात. अच्छा. समजलं ना. पण त्याने काय होतं, काय नाही, त्यांचंच नुकसान होणार आहे. आपण आपल्या मार्गाने शांत राहायचं व्यवस्थित. उलट ती मुलगी बघा, आता अजून व्हिडिओ तिचा टाकला नाही आहे. हा व्हिडिओ जनरल आहे. हे जे बनवतो हे जनरल बनवतो आहे. पण जेव्हा व्हिडिओ मी दुसरा टाकणार आहे, अच्छा. त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की तिला एवढे स्थळं येतील की ती आयुष्यात कधी विचार पण नाही करणार ती की अरे आपल्या हाईटला शोभेशी म्हणजे छानशी स्थळं भेटतात तिला. ह्याचा ती विचार करेल आणि तिला एवढं भरून येईल ना की ती म्हणणार अरे उगाच मी निराशा पत्करली होती असं म्हणणार. आणि ती असे सर बोलते ना, म्हणजे असं जीवाला लागून राहतं ना, मग मला पण असं वाटतं. मला नाही, पण काही टेन्शन घेऊ नका. मला बोलते मम्मी मग कशाला बोलते मला पैदा केली. मला तिचं डिटेल आता तुमच्याजवळ आहे का? आता नाहीये सर. संध्याकाळी दिलं चालेल सर? ती हां आली हां हां याच्यावरून. मला तिचं डिटेल पाठवा, तिचं फोटो पाठवा, मला कळू देत काय विषय आहे तो. आणि नंतर ना तुम्ही तुमचं मी वेगळा स्पेशली पुन्हा व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यावरती मेसेज येणार तुम्हाला. हां, मेसेज येणार म्हणजे जेणेकरून कसं तुम्हाला आपल्या कोकणातलेच भेटतील ना सर? हो, लोकेशन लावणार मी कोकणात. कुठे तुम्ही कोकणात? हे राजापूर ना? राजापूर, दाऊलोली, जैतापूरच्या इकडे. हो हो, तिकडे आहेत कुणबी समाज. हो, मग तिकडचं लोकेशन लावतो, कुणबी समाजाचे टॅग लावतो, ॲटोमॅटिक तुम्हाला भेटून जातील स्थळं. हो हो हो. हां, ठीक आहे. हे रेकॉर्डिंग झालेलं आहे, हे टाकतो आहे मी, अपलोड करतो आहे इतरांच्या कल्याणासाठी आणि तुमच्याही, म्हणजे तुम्हाला पण समजेल की लोक किती स्फूर्ती देतील बघा तुम्हाला. तुम्हाला काय द्यायचं का सर? काही नको. हे बघा, ऐका सांगतो मी, तुमचे पैसे घेतले ना, तुम्हाला काय करावं लागणार, तुमचा नंबर शो करावा लागणार. अच्छा. हां, नंबर शो केला तर तुम्ही झेलणार असाल तर नंबर शो करेन मी. अच्छा. हां, मी उगाच आम्हाला काय प्रोसेस काय माहिती नाही ना, म्हणून माझ्या मुलीला मी सकाळी म्हटलं असं असं त्याने ते हे केलंय तर करू का गं म्हटलं मी कॉल सरांना त्या. तर मम्मी बोलते कशाला म्हणते एवढी आपल्या रिश्तेदारानेच बोलते आपल्याला एवढे हे केलंय तर ते सर काय करा. म्हटलं अगं बघते तरी म्हटलं हे करून ट्राय करायला काय म्हटलं अर्थ आहे. म्हणजे असे रिश्तेदार आणतात असे नंतर हे करतात ना. आणि परत असे पण सर विचारतात एवढी मोठी कोण तू लागून गेली तर असं एवढं तुला कसले असले हवे. अहो एकच मुलगी आहे, एक मुलगा आहे. म्हटलं कोणाला पण कसं आम्ही हे करणार ना म्हटलं. काही हरकत नाही. तुमची मुलगी खूप चांगली आहे. फक्त तिने सेन्सिटिव्ह राहायचं नाही. इतकं सेन्सिटिव्ह नाही राहायचं जगात. आणि इतकं सेन्सिटिव्ह राहिलं ना, आपलंच नशीब ना खोटं ठरवते. नाही असं काही नाही. असं म्हणजे माझं नशीब खोटं म्हणजे देवाने म्हणते माझ्या नशिबात मध्ये सटवीने काही लिहिलं असं काही नाही आहे. प्रत्येकाचं जीवन सुंदर असतं, पण कसं बनवायचं आपण ठरवू शकतो. मी म्हटलं तुला आम्ही एवढं स्वावलंबी बनवले ना, तुझ्या पायावर स्वतः उभी केलंय ना आम्ही. तिला किती लोक फॉलो करत असतील. ती आता एक विचार करा, तुम्हाला माहिती पण नाही आहे. तुम्ही आता त्या मुलीला पण माहिती नाही आहे. तिला कितीतरी लोक फॉलो करत असणार. तिला म्हणजे एक विचार करत असणार की एवढी साधी पोरगी आहे, सिंपल पोरगी आहे. आणि आजच्या जमान्यात अशी कुठे भेटणार आहे पोरगी एवढी सेन्सिटिव्ह. आज मुली एवढ्या क्रूर आहेत
की म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसरा आणि सर आम्ही ना तिला आम्ही एवढा म्हणजे तिला भेदभाव पण नाही केला. मुलगी आहे तर तिला मराठी मीडियमला शिकवले वगैरे, इंग्लिश मीडियमला कॉन्व्हेंटमध्ये शिकवून वगैरे तिला आम्ही चांगलं शिक्षण वगैरे चांगलं स्वतःच्या पायावर स्वावलंबी केलं. का तर आता या जगामध्ये सर माहिती आहे ना कसं ते. मग तुम्ही म्हणून आम्ही मुलीचे असं कोण पण नाही सर बोलताय? आम्ही हे केलं. तुम्ही मुलीची आई बोलते आई सर मी. बोलताय. हां. हा सर, कारण ती एवढं तिने हे घेतलं ना सर, असं म्हणजे अशी डिप्रेशन गेल्यासारखं, असं म्हणजे नशीब वगैरे स्वतः ती घडवायला लागली ना, असं म्हणजे फुटकं वगैरे खोटं वगैरे अशी तशी. नाही नाही, हे केव्हा होतं तुम्हाला सांगतो. ॲक्च्युअल ना माझ्याजवळ एक ना मुलगी आली होती आणि ती ती सुरुवातीला ज्यावेळेला तिने अर्ज दिला त्यावेळी ती सांगत होती गावडे मला इंजिनियरच पाहिजे, इंजिनियर दाखवा. आणि तिने स्वतःच मग ना स्वतःच हे करून घेतलं. ॲक्च्युअल काय काय केलं ते ना, म्हणजे तिने काय केलं की माझ्याकडूनच घेतलं तिने स्थळ. 12वी शिक्षण झालेला मुलगा 9,000 रुपये कमवतोय. तो मुलगा तिने स्वीकारला आहे. अरे बापरे. हां, जर तुला इंजिनियर पाहिजे होता तर इंजिनियर करायला हरकत नव्हता. इंजिनियर भेटला असता तुला. पण विषय कसा आहे माहिती आहे, तुम्ही मुलींचं कसं होतं, मुली लगेच हार मानतात. जर मुलीला डिवचलं गेलं तर मुलगी लगेच हार मानते. समजलं ना. ती हार मानायची नाही कधी, हार नाही मानायची. जिंकण्याची वृत्ती पाहिजे, जिंकायचं बिंदास. आजच्या मुली बघा किती क्रूर आहेत. आज सर आम्ही पण आता जे रिलेटिव्ह मध्ये सांगितलं होतं ना सर, तिला 10वी झालेला हे वगैरे नाही नाही, काही गरज नाही, काही गरज नाही. एवढं खाली करायची काहीच गरज नाही. ती जर हे बघा, एक तुम्हाला सांगू, आज तुम्ही कराल हो, आज तुम्ही करू शकता. मुलगी सेन्सिटिव्ह आहे, मुलगी संसार पण चांगला करेल, नाही असं नाही. फक्त एक विषय तुम्हाला सांगतो की तुम्ही समजा आता मुलगा 10वी भेटला, ठीक आहे, कमवताय, चांगला सुंदर आहे, दिसायला छान आहे, सगळं आचरण चांगलं आहे, कराल तुम्ही, ठीक आहे. पण कसं होतं माहिती आहे, घरात खटके केव्हा उडतात माहिती आहे. आता बघा, एकतर पैसामुळेच असं नाही की आचार विचार असतात ना, ते म्हणजे आता समजा ही शिकलेली आहे, हिचे विचार वेगळे असणार, त्या मुलाचे विचार वेगळे असणार, ते मॅच व्हायला पाहिजेत. समजलं ना. शिक्षणामुळे माणूस कसा जरा हुशार बनतो आणि खूप काही गोष्टी घडतात. असं नाही म्हणत मी की 10वी शिकलेली मुलं पण खूप सक्सेस आहेत, असं काय नाही. पण पण कसं असतं, एक म्हणजे त्या लेवलचे असले ना दोघंही, तर संसार चांगला करू शकतात. नाही तर एक चाक मोठं आहे आणि एक चाक म्हणजे छोटं आहे, तर असं नाही होत ते. समजलं ना. ते कसं 12वी शिकलेलं मुलाचं स्थळ आलेलं ना, तर सर त्याच्या मित्र परिवार, आता त्याची फॅमिली, तुम्हाला एक अजून एक उदाहरण सांगतो. मुंबईमधली मुलगी 5 डिग्र्या होत्या तिच्याजवळ, सगळ्या M डिग्र्या होत्या. हां, मुंबईमधली होती ती. आणि मुलगा, तिला 60,000 पगार होता मुंबईमध्ये आणि 5ही डिग्र्या M होत्या, मास्टर डिग्र्या होत्या. आणि मुलगा होता लंडनमध्ये आणि त्याची डिग्री होती, डिप्लोमा होता त्याचा. डिप्लोमा इंजिनियर होता तो आणि त्याला पगार होता 1,30,000. त्या मुलाला. तर ही मुलगी, हिला लंडनला जायचं होतं. पण ते लग्न झालं नाही तिथे. मुलगी छान होती दिसायला, मुलाला आवडली पण होती, पण मुलाने रिजेक्ट केली. रिजेक्ट का केली? कारण शेवटी बघा, एक विचार करा, त्या मुलाने काय विचार केला की माझ्याजवळ डिग्री नाही, डिप्लोमा आहे आणि या मुलीकडे सगळ्या डिग्री आहेत. जर ही मुलगी लंडनला आली तर त्याने स्पष्ट सांगितलं मला. तो म्हणतो ही मुलगी जर लंडनला आली तर सुरुवातीलाच 6 लाख पॅकेज घेईल. म्हणून त्याने नकार दिला. म्हणजे याचा अर्थ कळला ना की लोक एवढा पण विचार करतात. म्हणून काय करायचं की आज तुम्ही ॲडजस्ट कराल. तुम्ही आई आहात किंवा मुलगी पण विचार करेल की बाबा कोण आपल्याला हे स्वीकारत नाही तर आपण ॲडजस्ट करूया. तसं नाही करायचं. कारण काय माहिती आहे, जगा, व्यवस्थित जगा. माझं मत आहे की तुम्हाला जगायचंच आहे ना, तर खुल्लं जगायचं, मरत जगायचं नाही, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे कसं तुम्ही जी मुलगी शिकली आहे त्या शिक्षणाला साजेसं असलं पाहिजे असं. किंवा त्या नाही नाही, म्हणजे हे बघा, मला काय बडबड माझी चालूच असते, माझी एनर्जी संपते, मला काही फरक नाही पडत. पण विषय कसा आहे, जे काय करणार ते चांगलंच करणार मी. मला दिवसभर कॉल असतात, वेटिंगवर कॉल असतात. तुम्ही आता तुमच्याशी बोलतोय, दुसरे कॉल वेटिंगवर असणार. कॉल वेटिंगवर असतात कंटिन्यू मला. पण जे काय करतो प्रामाणिकपणे करतोय. कुठे हे बघा, तुमच्याकडून पैसा घ्यायचा असता तर तुम्ही देतच होतात, देत होतात. आता व्हिडिओमध्ये बोलला तुम्ही, रेकॉर्डिंग आहे. पण मला पैसा घ्यायचा, मी कसंही मिळवू शकतो, असं काय नाही. समजलं ना. पण उगाच बघा, मी माझ्या स्वार्थासाठी तुमचं नुकसान करणार, तुम्हाला फोन येत राहणार, तुम्ही मग
मला नंतर पुन्हा सांगणार की त्रास होतोय, मग हो ते बरोबर. बरं नाही वाटत मला. सॉरी हो ना. तेच ना. पैसा देणारे खूप आहेत हो, मला भरपूर देणारे आहेत अच्छा असं. अच्छा. तर मी फक्त एवढंच म्हणतो, ॲडजस्ट करू नका. तुमची हा. एकुलती एक मुलगी आहे, एक मुलगा आहे ना तुम्हाला? नाही, हो एक मुलगा आहे तिच्या 23 वर्षाचा आहे आणि ही आता 28 वर्षाची आहे. 28. हां, असं. हिचा आधी करायचं हा. आहे. हां, हो हिचं ठीक हिचं ठीक आहे. झाल्याशिवाय त्याचं कुठे ना हे हो, करणार. बरोबर बरोबर. असं. हो. पण असं काय नाही, त्याला पण शोधत राहा, कारण कसं योग्य वेळी लगेच नाही भेटत. नाही आता पुढे पुढे ते तर कंटिन्यू. करणार हो, पण पहिलं मेन टेन्शन हिचं आहे ना, ही म्हणजे असं हां, एकदम तिनं आता एक म्हणजे डिप्रेशन जाण्याच्या आधी म्हटलं ना, म्हणजे नाही अशी ना, इकडे होईल हे होईल करते ना असं, होईल. म्हणून तिने भीती वाटते हो सर. तिला फक्त माझा एक व्हिडिओ कुठलाही दाखवा, ॲटोमॅटिक ती असं एवढी आनंदी होईल ना आहे की ना. तिला ती बघा, तिच्यात खूप फरक पडेल. तिला मी बोलली, मी हां म्हटलं मी कॉल करणार आहे ना, तर हां तू हां पण म्हटलं ते हे कर. पप्पा म्हणते मम्मी आधी पहिलं कुठलाही तू हे एक व्हिडिओ करून बोल. दाखवा तिला, तिला लक्षात येईल की अरे काहीतरी आहे इथे, प्लस आहे काहीतरी असं. असं. म्हणजे असं तर मग मम्मी बोल. हां हा. हां बोलते मम्मी आधी पहिलं तू कॉन्टॅक्ट करून तू हे कर बोलते ना, नंतरच बोलते. नाहीतर बोलते परत मग आज म्हटलं बघते तरी म्हटलं हे करून म्हटलं सर्च मारून असं. काही टेन्शन पहिले नाही. तर बापरे सेन्सिटिव्ह आहे खूप ती सारे खूप, आले. एवढं असं. कळतं आहे. ती खूप सेन्सिटिव्ह आहे. एवढं सेन्सिटिव्ह नाही राहायचं. वाटल्यास समोरच्याच्या कानाखाली मारण्याची तयारी पाहिजे. एवढं सेन्सिटिव्ह नाही राहायचं. हं? ठीक आहे. मी हो हे बघा चालेल. वाईट सल्ला दिला आहे पण तो नाही नाही चांगला सर. सल्ला आहे तो. नाही नाही सर. तो सल्ला मुलगा चांगला आहे. म्हणजे वयस्कर जगण्यासाठी, नाही. स्वतःच्या जगण्यासाठी धडपडलं पाहिजे. असं. दुसरा आपल्यावर अन्याय करतो, सहन करून नाही घ्यायचं कधी. ते तर हे आहे हो लक्षात घ्या. सर. मी कशाला हो बोललो, हे मगाशी बोललो आता कानाखाली मारायचं ते. हे हो ते. कशासाठी बोललो, आपण स्वतःचं अस्तित्वासाठी झगडलंच पाहिजे. नाहीतर काय होणार, हो नाहीतर उपाशी राहणार आपण. हो नाहीतर काय. कळलं ना? तेच आहे ना. हां, मग ह्या गोष्टीचं लक्षात घ्या फक्त अभ्यास करायचा. हम्म. हं? ठीक आहे, चालेल चालेल. सर. मला थँक्यू डिटेल सर. पाठवून द्या. डिटेल पाठवली की आपण बोलूया आपण. हां, हो मग ती काय तिच्याविषयी पाठवायचं सर तिचा बायोडेटा आणि काय पाठवायचं सर? बायोडा आणि फोटो पाठवा. आपण मग हां. तिच्याविषयी बोलूया. हां, अच्छा आता हे अच्छा. जनरल बोलू, याला काहीच अर्थ नाही आहे. हं? नाही ना. चालेल हां, चालेल. हे फक्त कसं इतरांच्या हां. समजासाठी, म्हणजे कसं फोटो वगैरे पण ठेवता सर तुम्ही याला मग युट्यूबला वगैरे नाही ना? काय फोटो फोटो वगैरे पाठवला ना, तर मग ते फोटो फोटो वगैरे पण ठेवता हां, युट्यूबला फोटो वगैरे तुम्ही? ठेवायचा असेल ना, तर फोटो तो हां. हाईड होणार ऑटोमॅटिक. हाईड म्हणजे काय अच्छा. होणार माहिती आहे, जर तुम्हाला हां. ठेवायचं असेल, काही लोकांना फोटो बघून पण पुढे जायचं असतं ना. हां. हां, जर फोटो ठेवायचा असेल तर मुलींचे फोटो मी कसे ठेवतो माहिती आहे, त्याला हां. जॉईनिंग बटन लावतो. जॉईनिंग बटन लावल्यानंतर काय होतं, हां. कोणी क्लिक मारली तर तो फोटो गायब होतो, म्हणजे पूर्ण प्रोफाईलच अच्छा. गायब होतं. आणि अच्छा अच्छा. प्रोफाईल गायब झाल्यानंतर मग काय होतं, मग त्यांना हं. 199चं पॅकेज घ्यावं लागतं. अच्छा अच्छा. हां, आणि पॅकेज घेतलं तरच ते मग सगळं दिसतं त्यांना. अच्छा. हां, म्हणजे आणि वात्रट खाली मुलं. खाली तुम्ही खाली माहिती देता ना, आता बघितला नाही का एक व्हिडिओ तसा, हां, तर खाली असं माहिती देता खाली एवढ्या एवढ्या म्हणजे इकडला इथली वधू आहे तिला असं फक्त देता ते फक्त आहे ना सर? होय 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 ते होय. वेगळं आहे का असं? ते बघितलं मी. ते ते हा इथली वधू आहे तिला असं योग्य वर पाहिजे असं वगैरे बरं बरं तेवढं ते हां. बरं बरं तो बरं पाहिला मी सर. बरं. तुम्हाला असं. कसं आणि पाहिजे ते तसं सांगा. अच्छा. तुम्हाला 2 मी हवं तर डिझाईन बनवून पाठवेन. त्याच्यामध्ये अच्छा. तुम्हाला कुठलं डिझाईन पाहिजे ते सांगा. मी ते डिझाईन ठेवू शकतो. अच्छा. असं काय नाही. पण नाही. मला हां. जर फोटो ठेवला तर लवकर लग्न जुळतं असं. अच्छा. हां, तर अच्छा. लवकर जुळू शकतं असं. कारण काही लोकांना अच्छा. फोटो हवा असतो. आपली सून कशी दिसते किंवा काय बघायचं असतं ना त्यांना. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, म्हणून. बाकी काही नाही इश्यू. फक्त तो काय हाईड केला जातो. ऑटोमॅटिक हाईड होतो तो. अच्छा, अच्छा. आजकाल सॉफ्टवेअर भरपूर असतात ना. काही अच्छा, अच्छा. सोयी असतात तशा. काही टेन्शन हां, नाही. हां, हां. हां. नाही सर मग रात्री मग मुलगी येईल ना, तेव्हा मग मी तिच्याशी कॉन्टॅक्ट म्हणजे तिला WhatsAppवर कुठलाही एक तिचे हे व्हिडिओ करू दाखवा, असं. ती पॉझिटिव्ह बनणार बघा. हां. आणि हां. मग तिला मग मी विचारते मग मग तुम्हाला मग सर हे करते. कुठल्या राशीची आहे ती? मकर राशीची सर. अरे, मला वाटलंच होतं. मी सांगायला पाहिजे होतं. मी अगोदर सांगायला पाहिजे होतं. हां, कारण मकर कसं, राशीची. मी मनात म्हणत होतो, मी तुम्हाला ओपन करायला पाहिजे होतं. कारण माझी रास मकर आहे. माझी रास मकर आहे. मी मी समाजाचा विचार करत असतो. मी स्वतःचा विचार नाही करत कधी. हां, आणि ही एकच 12 खूप जिद्दी राशीतली. जिद्दी हा सर. हां, 12 जिद्दी हा राशीतली सर. एकच अशी रास आहे ही. हां, दुसऱ्यांचा विचार करणारी एकच रास ही अशी हां. आहे. पण मात्र असे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असे. ही रास अशी पण आहे, जर हां. चिडली ही रास, तर त्या हां. समोरच्या व्यक्तीला डोंकूनही बघणार नाही. हो. अ अगदी त्याचं अगदी ना म्हणतात ना, मेलं तरी पण तोंड नाही बघणार सर. हां, अशी 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 रास आहे ही. आणि जिद्दी एवढी जिद्दी आहे ना, की हां. त्या म्हणजे म्हणजे अतिप्रेमापोटी ती काय करेल हे सांगू शकत नाही. हां. अशी हां रास सर. आहे ही. अगदी सर एक सर. हां. तर त्याच्यामुळे ही राशीचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर अवश्य करू शकता.
रास खूप वेगळीच रास आहे ही. नाही खरंच सर मग बघते ना मी तिची जिद्दीची गाडी बघते ना सर असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम कामामध्ये जर बघाल कामामध्ये तर तर ही जी व्यक्ती असते मकर राशीची ती व्यक्ती काम पूर्ण होईपर्यंत गप्प बसत नाही. नाही कामाला वाहून नेते. संपूर्ण भले पर्यंत ते अगदी हे करते ती. भले त्या व्यक्तीला त्रास होईल पण ती व्यक्ती काम पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही. ती शेवटपर्यंत उपाशी राहील पण ती काम पूर्ण करून टाकते. असे ते टिफिन नेत नाही ती सर. आणि आता ना सर तिने खरंच सांगते सर तिने सोमवार उपास पण चालू केले हो सर. काही गरज नाही हो त्याची. आणि परत तिकडे काशी विश्वेश्वरला पण जाऊन आले हो सर ती. त्याची काही गरज नाही. ठीक आहे बोलते कुठल्या गुफेमध्ये बसलाय मम्मी काय माहिती. हे सगळं नंतर आपण बोलूयाच. फक्त कसं हे बघा मी कशाला बोललो की या राशीचा अभ्यास करावा तेवढा थोडा आहे. खूप चांगली आहे रास आणि फक्त सिंह राशीची अशी हे पटत नाही ही रास. म्हणजे सिंह रास या राशीला सांभाळून घेत नाही. पण आमचं चांगलं चाललं आहे. माझी बायको सिंह राशीची आहे आणि मी मकर राशीचा आहे. पण आमचं चांगलं चाललं आहे असं काही नाही. आम्ही दोघंही खुश आहोत. फक्त विषय कसा असतो की अपोजिट रास सिंह. सिंह राशीबरोबर लग्न करू नका बाकी करू शकता तुम्ही. आणि 12 राशीमध्ये सांभाळून घेणारी ही एकमेव रास आहे. दुसऱ्यांच्या ही रास एवढी हळवी आहे ना की तुम्हाला सांगतो या राशीचं वैशिष्ट्य सांगतो. जरी समोरून भांडली जरी कठोर भांडली तरी ते मोठ्यात मोठा गुन्हा ती माफ करणारी रास आहे. आणि जर या राशीला राग आला तर खून पण करू शकते अशी रास भयानक रास आहे. समजला. मोठ्यात मोठा गुन्हा करू शकते एवढी रास भयानक आहे. पण शक्यतो त्या प्रकारला जात नाही ही रास. कारण काय कारण या राशीचा स्वभावच तसा नाही आहे. न्यायप्रिय रास आहे. मकर राशी तिचा स्वामी आहे ना तो शनिदेव आहे. शनिदेव असल्यामुळे शनिदेव न्याय करतो आणि जर तो चिडला तर एवढं डेंजर आहे की समोरच्याला नामशेष करणार असं आहे. अशी रास आहे. त्याच्यामुळे अभ्यास करू शकता राशीचा तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे चालेल. हा जनरल व्हिडिओ बनवला आहे मी. हो चालेल सर. मी मुलगी आली रात्री ना की मी त्याची कॉन्टॅक्ट करते नाही तुमचं हे करते मग सर. हो पाठवून द्या. हां थँक्यू सर. हरी.